आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले. ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते. राष्ट्रवादीत खूप नंतर, पण काँग्रेस माझा तसा संबंध कधी आला नाही. तर काँग्रेस अनेक वेळेला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले. आमचे प्रमोदजी गेले, मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो. नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले. मी गुजरात पाहिला. त्यावेळेला खूप चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते, कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते. ती सगळी प्रगती, सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो. मला माहिती होतं. त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो, मला पत्रकारांनी प्रश्न विचारले, कसं वाटलं गुजरात? म्हटलं गुजरात डेव्हलप होतंय. संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागले. या देशामध्ये हा राज पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला मी होतो. त्यांच्याही पक्षातला कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत. मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो, त्याच्यात माणसं बोलत असतात, माणसं काही गोष्टी सांगत असतात, माणसं स्वप्न दाखवत असतात. स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी अपेक्षा असते, आशा असते. आणि मग ज्या वेळेला 2014ची निवडणूक झाल्यानंतर मी जे ऐकत होतो ते आता मला या 5 वर्षात दिसत काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत. नोटबंदी काय दिसते, बुलेट ट्रेन काय दिसते. मी तुम्हाला आजही सांगतो, ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत. उद्या कितीही संबंध परत चांगले झाले की नाही तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार, ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार. आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो, 30 वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती 1984 साली. त्याच्यानंतर 20-30 वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं. मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात, काय काय गोष्टी घडू शकतात. संबंध नसतो ना तुमचा, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष. ज्यांच्यावरती विश्वास असतो त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातोय असं दिसायला लागलं तर तो जो राग आपला असतो, तो राग आणि माझा राग टोकाचा आहे. मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो, टोकाचं प्रेम करतो. तसं एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो. पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो, टोकाचा विरोध करतो. तो टोकाचा विरोध तो 2019 सालच्या माझ्या त्या लावरे तो व्हिडिओचं काय त्याला कोणीतरी टॅगलाईन दिली, लावरे तो व्हिडिओ. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल. होय, टोकाचा विरोध केला मी. चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या, 370 कलम ज्याला रद्द झालं त्याला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं.
देशामध्ये ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं अभिनंदन केलंय, स्वागत केलेलं आहे, एनआरसीच्या बाजूने मोर्चा काढलेला आहे. योग्य ती योग्य, जी गोष्ट अयोग्य अयोग्य. या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावरती प्रेम केलं, मीही प्रेम केलं. पण ज्या वेळेला एक माणूस, ज्या वेळेला मला असं वाटायला लागलं की अरे एका प्रांताचा विचार करतोय, मला नाही पटलं. गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती. संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष, अशी माझी टीका नव्हती. मला काही नको होतं, मला मुख्यमंत्री पद, मी विरोध नाही केला. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे विरोधामध्ये बोलतायत. मग ज्या वेळेला मी बोलत होतो त्यावेळेला खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात? त्यावेळेला सत्तेत मिळणारा मलिदा ताटत बसले होते ना. आज ह्यांना या गोष्टी सुचतायत. कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून, याचं कारण तुम्हाला सत्तेत हाकलवलं म्हणून, तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात. मी त्या गोष्टी नाही केल्या. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला. मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला. संख्या कमी होणं माझी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे. तरुणांकडे, या भारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या. भविष्य बोलताना आमचा तोच विषय तोच होता की बाबा हे बघ, हा काळ कधी होता. प्रत्येक देशाचा एक काळ येतो. जसं जपानमध्ये एक काळ आला. जपानमध्ये ज्यावेळेला काळ आला त्यावेळेला तिकडे त्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या. सोनी पासून, होंडा पासून, काय काय अनेक गोष्टी सगळ्या उभ्या राहिल्या. अनेक व्यवसाय उभे राहिले, अनेक व्यावसायिक उभे राहिले. ज्याला घुसळून काढणं म्हणतो ना आपण, तसं सगळं अख्खा घुसळून निघाला तो देश. आज बघा कुठच्या कुठे असा हा देश घुसळून निघाला पाहिजे. तसंच आज उद्या घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल. या देशामध्ये दुसरं तिसरं काही होणार नाही. या देशामध्ये फक्त अराजक येईल.